झाले पेरलीस वरच्यावर नको ठेवू. हो भाजी पेरलेली मेथीची भाजी पेरलेली आहे हे बघा. आणि कोंबड्यांसाठी आहे ना साईडनी दगड लावा आता कोंबडी जाणार आतमध्ये. जरा इथे भाजी भेटेल खायला. नमस्कार, मी रमेश घेवडे. पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. गावी आहे, गावचं वातावरण बघा. सकाळची वेळ आहे, ऊन आलं आहे हे बघा. आपला इकडे चंदनदा आलेला आहे गावाला दत्त जयंतीला. सुपारी आहे ना बघा. नवनाथ पण आलाय सकाळी. हे सगळं आता वरती आमच्या इकडे बांदेवाडी आहे. बांदेवाडीमध्ये अगोदरपासून आहे ना रे. दत्त जयंती लय मोठ्या जल्लोषमध्ये करतात. तर ह्याला ऑर्डर आहे तिकडे, DJ साऊंड आहे याचा. तर तो आजच चालला आहे, म्हणजे आज रात्रीपासून सुरुवात वाजवायला. होय, आम्ही जाणार आहोत वरती उद्या. उद्या म्हणजे ही व्हिडिओ कधी येईल काय माहिती नाही, कारण नेटवर्कच नाही. माझे प्रवासाची व्हिडिओ आज अपलोड झाले. आज सोमवार आहे, शनिवारची व्हिडिओ. नेटच नाही आहे इकडे. आणि नमन पण आहे, तर बघूया जाऊ नमन बघायला. गावाला आलं तर फिरू जरा. मस्त जरा सकाळचं वातावरण लय भारी वाटतं. हे नाश्ता झाला रे? हां, नाश्ता करायचा बाकी आहे अजून. नाही बाकी आहे अजून. हे बघा काय काय बघा तिकडे. अजून मोठे मोठे डेक पण आहेत. ही मशीन आहे ना रे, डीजे. आणि हे आजूबाजूचं वातावरण बघा काय भारी आहे. इकडे कदम आहेत सगळे, कदमांची घर आहे या साईडनी. लाईनी आहेत खालती आहेत. आपलं विकास कदम इकडे खालती घर आहे त्याचं. आणि हे आपलं घर आता थोडं इथलं तोडून आहे ना. एक संगमेश्वरची राधा लाजते. टी शर्ट नाही घातला नाही आणि सामान घेऊन आलाय. ए इकडे बघ. अरे बघ ना इकडे, दाखवणारच. पण लाजतोयस कशाला? पण रात्री त्यांना कुणबी सैन्यवाले भेटले होते सगळे आपला कार्यक्रम बघायला. त्याचा गालबिल घेत होते एकदम बुक्का बिक्का. आपण तिकडं त्या साईडला गेलो होतो ना पिंपला पाडायला. त्यावेळी आपल्याला भेटले नाही ते लोक. अच्छा, फेमस झाली ती राधा, संगमेश्वरची राधा. पण मस्त साडी वगैरे लावतो ना, पोरी पण नाही तशा दिसत ना मेकअप करून. एवढा भारी दिसत होता. आणि स्माइल वगैरे देतो ना नाचताना, अजून भारी वाटतो. आणि इकडे भाव्या पण गवळण झालेला. हा, आम्ही पण एवढे लहान होतो ना, तिथपासून आम्ही पण गवळणीची कामं करायचो. आम्ही किती 5वीला असताना. चला जरा इथे राख्या मेथी पेरतोय, तर बघूया. कारण मेथी भेटेल 4-5 दिवसात खायला भेटेल. एवढी थोडी मोठी झाली ना की काढायची. कारण इकडे आपल्या जमिनीमध्ये जास्त मोठी वाढ होत नाही. एवढी वाढली तर ती पडते खालती. इकडे कोंबडी बघा सोडलेली आहेत घरातली. केवढा आहे बघा कोंबडा. त्याची शिरगोली आलं घरी कोंबडी गेली. हट शिटून घाण करून ठेवतात. हट, चला बाहेर. दरवाजा बंद करून घ्या. दरवाजा बंद करा. झाला बंद. आत मी जाऊ नका. शिटून घाण करतात कोंबडी. आणि हे आहे ना एवढं. पहिली तुळस इथे होती आतमध्ये, तर आता ही एवढी इथे जागा आहे बाहेर. इथे अगोदर अशी दरंड होती, तर आता ते थोडं खोदून लेवल करून इथे अजून जागा झाली. मग तुळस मस्त बाहेर पद्धतशीर एकदम. इथे जागाच होत नव्हती. हे बघा इथे पहिल्या व्हिडिओमध्ये बघितली असाल, इथे तुळस होती. आता तुळस इथे आणलेली आहे. आणि मस्त वाटते इथे बाहेर कसं तुळस पण वाढेल वरती, कारण वरती आहे पत्रा. अंगणाला पूर्ण पत्रा आहे ना, तर त्यामुळे कसं त्याला वरती जर थोडा आभाळ दिसलं पाहिजे. काय भारी वाटते वातावरण. वरतून पाणी मारतोयस? हां, ते अच्छा हां असं केलंयस. नाहीतर ते हे करायचं असं मध्ये आहेत ना, अशी चर पाडायची इकडून तिकडे, असं त्याच्यावरती पेरायची.
लाईनीमध्ये, ती मस्त येते, मग काढायला पण बरी पडते. आणि हे इकडे सगळे हे जुगार आहेत. आमच्याकडे वांदर येतात आणि इथली वांगी वगैरे काढून नेली, म्हणून हे आता वरपर्यंत आपण साड्या वगैरे लावली नाहीत. आणि हे अलू आलं आहे भाजीचं, अलूवडीचं. अलू आज एवढं नाही, आता वाढ होत नाही जास्त. कांदे आहेत खालती भरपूर आहेत. आणि हा इथला आहे कढीपत्ता. कढीपत्त्याचं झाड मोठं झालं हे बघा. ह्याचा कढीपत्त्याचा वास मस्त येतो. असं पान जरी तोडलं ना तरी वास असं दरवळतो, जबरदस्त. आतमध्ये वांगी आहेत, तुम्हाला वांगी दाखवतो. केवढी मोठी मोठी झाडं झाली आहेत बघा. इथे हा असं सगळा जुगार करावा लागतो. वांगी वांद्राने ठेवलेलंच नाहीत, माकड येतात आमच्याकडे बघा. मोठं झाड झालं आहे, वांग लागलेलं नाही आहे. फूल आले बघा, इथे फूल आलं आहे. अजून तिथे 2 फुलं आलेत. वांग अजून धरलं नाही, धरेल आता. हे एवढं वरपर्यंत एवढ्या साड्या लावलेल्या आहेत. वांद्राला दिसले की ठेवत नाहीत. आणि इथे आहेत ते केळवे. एक केळ पसवली होती, ती तोडली नाही बघा. इथली एकदा पसवली ना म्हणजे केळी लागली त्याला की नंतर तोडून टाकायची. नंतर मग हे असे केळवे येतात, त्याला खालती फुटतात आणि हे असे पूर्ण वरती येतात. आणि हा इथे आहे अनंताचं झाड, त्याच्यावरती मस्त पांढरी फुलं लागतात भारी एकदम. आणि इथे मोठी नारळ होती, ती आता तोडली इथली, कारण त्याचे नारळ आहेत ना घरावरती पडायचे खालती, मग त्यामुळे तोडावी लागली. ती हाईट पण भरपूर झाली होती. आणि इथे आहेत ते तेंडली. तेंडली लागलेत काय हे बघा, फुलं कसली आले तेंडलीला. सुकलं इथे फुलं, त्याला तेंडलं धरेल हे बघा. लागलेत तेंडली, बारीक बारीक मस्त लागतात हे बघा. हा असा मांडव केलेला आहे तेंडल्यांसाठी, म्हणजे इकडून खालूनच काढायची, म्हणजे जास्त वेळींना हलवायला लागत नाही. हे बघा अशी तेंडली धरलेत. हे आपली गावठी तेंडली आहे हे बघा. ही पहिली वेळ आहे ना तिकडे त्या साईडला होती तिकडे, मग तिकडून उपटून इथे भरपूर तोडलेले होते. एवढे तरी तोडलेले होते एवढे, आणि तेवढेच आणून फक्त लावलेले. आणि नंतर मग त्याला असे मस्त वरती पालवी फुटली आणि वरती पूर्ण पसरलेली आहे. तेव्हा जागा भेटेल तिकडे जातात ते वेळ हे बघा. आणि तेंडल्यांची भाजी आहे ना कधी पण खायला भेटते. आणि इकडे आहे आपला वाडा. वाड्यात आहेत गुरं बांधलेली. काय करतायत हे, गवत खात आहेत. गवत, हे गवत सुकं गवत आहे ना, हे खायला भेटतं आता हे बघा. मस्तपैकी खात आहेत सगळेजण. इकडे या दोघांना बांधलेला आहे बैल. 2 बैल आहेत, तो तिकडे एक पाडा आहे आणि इकडे गाय. गवत खात आहेत. आणि हा इकडचा परिसर लय. हे बघा माणसोली कोंबडी बघा. कोंबड्या वाटतं तो माणसोला. मान सोललेली आहे, अशीच असतात ती पिल्लं लहानपणापासून, अशी मान सोललेली असते त्यांची. भारी वाटते ना. कोंबडा मोठा झाला ना मस्त वाटतो. त्याला वरती तुरा वगैरे येतो ना. हे बघा इकडे पण हे माणसोलेच आहेत. आणि हे मागे एक झाड लावलं होतं, ते एवढं मोठं झालं. शोचं झाड आहे ते, त्याला फुलं वगैरे काही येत नाहीत वाटतं, असंच आहेत. पानं बघा त्याची कशी आहेत. आणि हे इकडे आहे आपली कागदी फुलं आहेत. फुलं बघा काय भारी असतात कलरवाले. आणि ह्या टायमिंगला येतात ते भरपूर. आणि झाडाला काटे भरपूर असतात. टोचला ना असं बोट फुगतं जर बोटाला लागला तर. आणि त्याच्यावरती पण तेंडलीचे वेल आहेत हे बघा. हे सगळे वेल आहेत, पूर्ण घेरलेले आहेत तेंडल्यानी. झालं. हे साईडनी पण लावावं लागतं, कारण इकडून कोंबडी जाणार आतमध्ये आणि सगळी मेथी खाऊन टाकणार.
एवढ्यात भरपूर मेथी येईल अशी अजून. एक किती टाकले? पाव किलो कमी आहे. अच्छा, पाव किलो मधली अर्धी टाकलेली आहे. जास्त अशी भरगत अशी येईल. एक 2-3 दिवसांनी हे बघायला भेटेल आपल्याला. चला, मस्त वातावरण झालेलं आहे. आंब्याला अजून तोर नाही आलाय. इकडे फणस आहे वरच्या बाजूला. फणसाला अजून काय कोरी नाही धरले. ह्या वर्षी एक फणस लागला होता ह्याच्यावरती. म्हणजे हे भरपूर छोटं झाड होतं, ते आता मोठं मोठं झालं. गेल्या वर्षीपासून लागायला सुरुवात झाली. ह्याच्यावरती एक लागला होता फणस. आणि हे कृष्णा तात्यांचं घर आहे इकडे बाजूला. आणि हे कलमाचं झाड आहे. अजून ह्याला पण काय तोर वगैरे आलेला नाही आहे. आणि तो आंबा आहे ना, तो आम्ही लहानपणी त्याच्या खालती झाडाखाली जाऊन बसून आंबे वगैरे पाडायचे. एवढा गोड आंबा आहे ना, साखरेसारखा आंबा आहे, जबरदस्त. आणि हा आहे गावचा जुगार, शिडी वरती चढायला. काय भाकरी खायला? तू खाल्लीस भाकरी? मग चल भाकरी खायला आमच्याकडे. या मित्रांनो, सकाळ सकाळी भाकरी खायला, सकाळची न्याहारी करायला या. आज न्याहारीत बघा काय काय आहे. हे पावटे आणि तोंडली आणि बटाटा आहे. इकडे आहे चण्याची डाळ, बटाटा आणि आपलं गावचं लोणचं जे घरीच बनवलेलं आहे. आणि आहे तांदळाची भाकरी. पहिली आपण घालूया कोंबड्याला. हे बघा, असे बाहेर बसला ना की असे कोंबडी येतात खायला. आणि विघण्या पण आला भाकरी खायला आज आपल्याकडे. आणि भाकरी खाऊया मस्त सकाळ सकाळी. मस्त असं अंगणात भाकरी खायला बसलो ना, 2 घास जास्त जातात. आणि बरं वाटतं जरा गावाला असं बाहेर बसलं खायला मस्त. कोंबड्याला घालूया. कोंबडा बघा कसला आहे. हे घे. ते कोंबड्याला खाऊच देत नाही ती कोंबडी. परत एक घालूया. कोंबडा खा. परत आली.